माझ्या हातात त्यावेळी तो अनेक वर्षांपूर्वीचा कागद होता आणि त्यावर लिहिलेला पत्ता जो मी वारंवार डोळे विस्फारून पाहत होतो आणि समोर जाणाऱ्या रस्त्याशी जुळवून पाहत होतो, कारण मला विश्वासच बसत नव्हता की या कागदावर लिहिलेला पत्ता खरोखरच इथेच आहे. माझ्या आश्चर्याचा परावर तेव्हा उरला नाही जेव्हा मी त्याच घर नंबरसमोर उभा होतो जो त्या कागदावर लिहिलेला होता. कारण ते काही सामान्य घर नव्हते, तर एखाद्या महलासारखे घर होते. मला वाटू लागले की अनेक वर्षांपूर्वी त्या आजीने माझ्याशी थट्टा तर केली नव्हती ना, कारण ती स्त्री दिसायला अत्यंत गरीब दिसत होती, जिच्याकडे 1 रुपयाही नव्हता. भीतीपोटी मी गार्डला माझे नाव सांगितले. मला वाटले की माझी अवस्था पाहून तो मला इथून धक्के मारून बाहेर काढेल. पण मला तेव्हाच धक्का बसला जेव्हा माझं नाव ऐकताच तो गार्ड मला सलाम करू लागला आणि आदराने मला त्या महलाच्या सर्वात आलिशान खोलीत घेऊन गेला. खरं तर ही गोष्ट आजपासून अनेक वर्षांपूर्वीची आहे. माझं नाव सौरभ आहे आणि मी या रोषणाईने भरलेल्या चमकत्या शहरातील एक छोटासा रहिवासी आहे, जिथे लाखो लोक रोजगाराच्या शोधात बाहेर पडतात आणि संध्याकाळी थकून भागून आपल्या घरी परत येतात. माझे आयुष्यही या लाखो लोकांसारखेच होते, जे मोठ्या करोडपतींचे आयुष्य सुखकर करण्यासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी करतात. पण तरीही महिन्याच्या शेवटच्या दिवसात त्यांची खिसे रिकामी आणि डोळे उदास असतात. मी एका खाजगी कार्यालयात क्लर्कची नोकरी करत होतो, जिथे मला पगार इतका कमी होता की महिन्यांचा खर्च भागवणे म्हणजे उंटाच्या तोंडात जिरे टाकण्यासारखे होते. पण तरीही मी देवाला धन्यवाद मानत होतो की किमान माझ्याकडे नोकरी तर होती. ही घटना जी मी आज तुम्हाला सांगणार आहे, ती घटना माझ्या आयुष्यातील एक असा खास वळणबिंदू होता, ज्याने माझी समज आणि माझे नशीब दोन्ही बदलून टाकले. पण त्यावेळी मला याची अजिबात कल्पना नव्हती की एका छोट्या चांगुलपणाच्या कामामुळे माझ्या आयुष्यातील पुस्तकाची सर्व पानं उलटपलट होतील. तो जून महिन्याचा एक तळपता दुपारचा काळ होता, जेव्हा सूर्य आकाशाच्या मध्यभागी उभा राहून धरणीला आपल्या उष्णतेने भाजून काढत होता आणि आकाशातून आग ओकत होता. उष्णतेची तीव्रता इतकी होती की बिचारे पक्षीही आपल्या घरट्यात लपले होते. मी ऑफिसची सुट्टी झाल्यावर घरी जाण्यासाठी बस स्टॉपवर उभा होतो, जिथे लोकांची गर्दी होती. प्रत्येक जण घामाने भिजला होता आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थकवा आणि समस्या स्पष्ट दिसत होत्या. बसची व्यवस्थाही आमच्या शहरात एखाद्या संकटापेक्षा कमी नव्हती. तासनतास वाट पाहिल्यानंतरच एखादी बस येत असे आणि तीही अशी की ज्यामध्ये पाय ठेवायलाही जागा नसे. पण मजबुरी माणसाला सर्व काही सहन करायला भाग पाडते. मीही याच मजबुरीमुळे तिथे उभा राहत होतो. माझ्या खिशात मोजकीच काही नाणी आणि 2-4 चुरगळलेल्या नोटा होत्या, ज्या महिन्याच्या शेवटच्या दिवसांच्या खुणा होत्या. मला नीट आठवतंय की त्या दिवशी मला खूप तहान लागली होती, पण मी थंड पाण्याची बॉटल घेण्याऐवजी ते पैसे बसच्या भाड्यासाठी वाचवले. कारण जर मी त्या पैशातून पाणी प्यालो असतो तर कदाचित मला घरी चालत जावे लागले असते आणि इतक्या कडक उन्हात चालणे म्हणजे स्वतःला संपवण्यासारखेच होते. अशातच एक जुनी आणि मोडकळीस आलेली बस धूर ओकत स्टॉपवर थांबली. बसची अवस्था पाहूनच वाटत होतं की ती आता शेवटची साक्ष मोजत आहे. बस थांबताच लोकांची गर्दी त्यावर अशी तुटून पडली जणू काही मोफत माल वाटला जातोय. मीही धक्के खात बसच्या आत पोहोचण्यात यशस्वी झालो. बसच्या आतले वातावरण बाहेरच्या उन्हापेक्षा भयानक होते. तिथे सगळीकडे दुर्गंधी पसरली होती. बसच्या प्रत्येक सीटावर 3-3 लोक बसले होते आणि उभे राहणाऱ्यांची संख्या तर बसणाऱ्यांपेक्षाही जास्त होती. मोठ्या मुश्किलीने मी मागच्या दाराजवळ उभा राहिलो. काही वेळातच बस निघाली. माझ्या आसपासचे लोक आपल्या समस्यांबद्दल बोलत होते. बसचा कंडक्टर एक उद्धट आणि कडक आवाजाचा माणूस होता, जो सतत लोकांवर ओरडत होता. प्रवास सुरू असताना पुढच्या स्टॉपवर बस थांबली आणि काही लोक चढले. त्यापैकी एक वृद्ध स्त्री होती, सुलभा, ज्यांची अवस्था पाहून पहिल्याच नजरेत माझ्या मनात काहीतरी अस्वस्थता झाली. त्या अत्यंत कमजोर दिसत होत्या. त्यांची कंबर वाकलेली होती आणि चेहऱ्यावर असंख्य दुःखाच्या खुणा होत्या. त्यांनी एक मळकी साडी नेसली होती, ज्यावर अनेक ठिगळं होती. त्या मोठ्या मुश्किलीने बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होत्या. कंडक्टरने हे पाहिले, पण त्याने तोंड वाकडे करत ओरडून म्हणाला, "अरे आजी, लवकर चला, आमच्याकडे पूर्ण दिवस पडलेला नाही." वृद्ध स्त्री हापापलेल्या अवस्थेत आत आली. गर्दीत त्यांना कोणीही जागा दिली नाही. त्या सारख्या पडता पडता वाचत होत्या. माझ्या मनात एक अस्वस्थता निर्माण झाली. मी लगेच उठलो आणि त्यांना आधार देऊन पकडण्यास मदत केली. त्यांनी त्याच्या पुसट डोळ्यांनी माझ्याकडे पाहिले. त्या नजरेत कृतज्ञतेसोबत एक खोल दुःखही दिसत होते. बस पुन्हा सुरू झाली आणि त्या आजींना धक्के सहन होत नव्हते. अचानक कंडक्टर गर्दीत शिरत आला आणि मोठ्या आवाजात ओरडला, "अरे आजी, तिकीट काढा, लवकर करा." सुलभा आजींनी थरथरत्या हातांनी आपल्या साडीचा पदर तपासण्यास सुरुवात केली, पण तिथे काहीही नव्हते. बसमध्ये अचानक शांतता पसरली. कंडक्टर बेशिस्तपणे ओरडू लागला,
आजी, तुम्ही मला भाजीवाला समजला आहे का? पैसे नसतील तर बसमध्ये कशाला चढल्या होतात? फुकट प्रवास करायला आल्या आहात का? हे ऐकताच सुलभा आजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या कापणाऱ्या आवाजात म्हणाल्या, बेटा, माझ्याकडे पैसे होते, पण कदाचित बसमध्ये चढताना कुठेतरी पडले असतील. देवासाठी मला पुढच्या स्टॉपवर उतरवून दे, मी चालत जाईन. कंडक्टर जोरात हसून आणि त्यांना अपमानित करू लागला. हे पाहून माझा राग अनावर झाला. माझ्या खिशातले ते शेवटचे पैसे मी काढले आणि कंडक्टरच्या हातात दिले. मी कडक आवाजात त्याला म्हणालो, हे घे त्यांचे भाडे, आणि आता तुझं तोंड जरा बंदच ठेव. पुन्हा एक शब्दही बोललास तर खबरदार. हे ऐकून कंडक्टर शांत झाला. मी सुलभा आजींना आधार देऊन बसवले आणि तिथे बसलेल्या एका तरुणाला उठवून त्यांना जागा दिली. त्यांनी मला आशीर्वाद दिले. प्रवास सुरू असतानाच आजी वारंवार माझ्याकडे पाहत होत्या. त्या अजिबात सामान्य वाटत नव्हत्या. पुढच्या स्टॉपवर जेव्हा त्या उतरणार होत्या, त्यांनी मला थांबवले आणि आपल्या साडीच्या पदरात बांधलेली एक गाठ सोडली. त्यांनी त्यातून एक जुना कागदाचा तुकडा काढला आणि माझ्या हातात दिला. त्या म्हणाल्या, बेटा, माझ्याकडे तुला देण्यासाठी पैसे नाहीत, पण हा कागदाचा तुकडा जपून ठेव. हे तुझ्या चांगलेपणाचं फळ आहे. जेव्हा तू आयुष्यात खूप हतबल होशील, जेव्हा तुला वाटेल की तुझ्यासाठी सर्व रस्ते बंद झाले आहेत आणि तुझा कोणीही आधार उरला नाही, तेव्हा हा कागद उघड आणि त्यावर लिहिलेल्या पत्त्यावर ये. मी तो कागद माझ्या शर्टच्या खिशात ठेवला. आजी बसमधून उतरल्या आणि गर्दीत दिसेनाशा झाल्या. मी घरी पोहोचलो तेव्हा खूप थकलो होतो. मी तो कागद कपाटाच्या दरवाजामध्ये जुन्या वर्तमानपत्राखाली दाबून ठेवला आणि विसरूनच गेलो. आयुष्य आपल्या वाटेने चालू राहिले. नोकरी, गरिबी आणि संघर्ष सुरूच होता. कित्येक महिने आणि वर्ष निघून गेली. महागाई वाढली, माझी नोकरी धोक्यात आली आणि मी रात्रीच्या वेळी विचार करू लागलो की जर नोकरी गेली तर पुढं काय होईल? माझ्या वृद्ध आईवडील आणि बहीण भावांचं काय होईल? याच भीतीच्या सावलीत वेळ निघून जात होता आणि तो कागदाचा तुकडा माझ्या कपाटाच्या वर्तमानपत्रांच्या खाली अंधारात पडून आपल्या बारीची वाट पाहत होता. मला अजिबात आठवत नव्हते की मी कधी एखाद्या सुलभा आजींची मदत केली होती आणि त्यांनी मला कोणताही पत्ता दिला होता. तिकडे नशीब शांतपणे आपले जाळे विणत होते आणि मला हळूहळू त्याच कठीण परीक्षेच्या दिशेने नेत होते, ज्याचा उल्लेख त्या आजींनी केला होता. एक अशी परीक्षा जी मला पूर्णपणे तोडून टाकणारी होती आणि त्यानंतरच मला त्या कागदाची आठवण येणार होती. बसमध्ये झालेली ती छोटीशी घटना खरं तर एक खूप मोठ्या नाटकाचा पहिला अंक होता आणि आता त्यावरचा पडदा उघडणार होता. माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ, ज्याने मला त्या मुक्कामापर्यंत पोहोचवले जिथे ती आजी माझी वाट पाहत होती. पण त्यावेळी मी माझ्या दिनचर्येत हरवलो होतो. या वास्तवापासून अनभिज्ञ की माझ्या खिशात पडलेला तो विसरलेला कागद माझं नशीब बदलण्याची ताकद ठेवतो. बसचा तो प्रवास संपला होता, पण आयुष्याचा खरा प्रवास आणि परीक्षा आता सुरू होणार होती. माझ्या ऑफिसचे वातावरण हळूहळू बदलू लागले. जुने जे मोठे साहेब होते ते आता निवृत्त झाले होते आणि त्यांची जागा नवीन प्रशासनाने घेतली होती, ज्यांचे एकमेव ध्येय फक्त नफा कमवणे आणि कर्मचाऱ्यांच्या गरजेपेक्षा जास्त वापर करणे हेच होते. माझ्यासाठी ऑफिसला जाणे आता मानसिक छळासारखे झाले होते, कारण तिथे दररोज माझा अपमान मोठ्या साहेबांच्या बुटाखाली केला जात होता. पण पोटाची भूक भागवण्याच्या आणि घराची चूल पेटवण्याच्या मजबुरीने माझ्या पायात बेड्या घातल्या होत्या. मी शांतपणे सर्व काही सहन करत होतो आणि माझ्या कामात मग्न होतो. तो दुर्दैवी दिवस मला आजही स्पष्ट आठवतो. जेव्हा मी नेहमीप्रमाणे ऑफिसला पोहोचलो तेव्हा तिथे एक विचित्र शांतता पसरली होती. माझ्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील रंगाची उडण झाली होती आणि प्रत्येकजण कानात कुजबूज करत होते. मी माझ्या खुर्चीवर बसलो होतो की मला मोठ्या साहेबांच्या खोलीत बोलावले गेले. माझे हृदय जोरात धडधडू लागले, कारण याआधी मला कधीही अशा प्रकारे ऑफिसमध्ये बोलवले गेले नव्हते. भीत भीत मी साहेबांच्या खोलीत प्रवेश केला. त्यांनी माझ्याकडे न पाहता एक पांढरा लिफाफा माझ्या दिशेने सरकावला आणि सपाट आवाजात म्हणाले, समीर, कंपनी तोट्यात जात आहे आणि आम्ही अधिक कर्मचारी आता ठेवू शकत नाही, म्हणून तुम्हाला नोकरीवरून काढून टाकले जात आहे. हे तुमचे नोटीस आणि हा तुमचा 1 महिन्याचा पगार. उद्यापासून तुम्हाला कामावर येण्याची काही गरज नाही. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कानात जणू कोणी गरम तेल ओतले होते. मी काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न केला. माझे ओठ हलवले. मग त्यांच्यासमोर हात जोडले. साहेब, माझे वृद्ध आईवडील आहेत. घराचा खूप खर्च आहे. मी आता नोकरीच्या शोधात कुठे जाऊ? पण साहेबांचे हृदय दगडाचे झाले होते. त्यांनी मला बाहेर जाण्याचा इशारा केला. मी डगमगत्या पावलांनी खोलीच्या बाहेर आलो. मला असे वाटत होते की या ऑफिसच्या इमारतीचे छत माझ्यावर कोसळले आहे. मी माझी 12 वर्ष या ऑफिसला दिली होती. इथे मी माझे रक्ताचे पाणी केले होते आणि आज मला एखाद्या टिश्यू पेपरसारखं वापरून फेकून दिले गेले होते. मी माझे सामान आवरून ऑफिसमधून बाहेर पडलो तेव्हा दुपारचे ऊन खूप कडक होते.
पण मला माझ्या आत खोल अंधार जाणवत होता. मी रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसलो आणि तासनतास रिकाम्या नजरेने येणाऱ्या जाणाऱ्या ट्रॅफिकला पाहत राहिलो. माझ्यामध्ये घरी जाण्याची हिंमतच नव्हती. मी विचार करत होतो की मी माझ्या वृद्ध वडिलांना आणि आजारी आईला काय सांगेन की त्यांचा एकुलता एक आधार, त्यांचा मुलगा आता बेरोजगार झाला आहे. मी त्यांच्याशी खोटं बोलण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवस मी रोज सकाळी घरून तयार होऊन बाहेर पडत असे आणि दिवसभर कधी पार्कमध्ये तर कधी रस्त्यांवर पायपीट करत असे. मग संध्याकाळी घरी परतत असे जेणेकरून माझ्या आईवडिलांना त्रास होऊ नये. पण खोटं लपून राहत नाही आणि घरची परिस्थितीही लपवून लपत नाही. जेव्हा महिना संपला आणि पगार आला नाही तेव्हा उपासमारीने आमच्या दरवाजावर थाप दिली. जमापुंजी तर आधीच संपली होती. मी नोकरीच्या शोधात माझे बोटही घासले होते. प्रत्येक लहान ऑफिसमध्ये गेलो, प्रत्येक फॅक्टरीचा दरवाजा ठोठावला, पण सर्वत्र मला निराशाच मिळाली. कुठे म्हटले जाई की तुझे वय जास्त झाले आहे, तर कुठे लाच मागितली जाई जी माझ्याकडे नव्हती. हळूहळू घरचे सामान विकले जाऊ लागले. आधी माझ्या हातातील घड्याळ, मग आईच्या सोन्याच्या बाळ्या आणि मग घरातील भांडी विकण्याची देखील वेळ आली. गरिबी आणि भूक माणसाला कोणत्या थराला नेते हे मी त्या दिवसात शिकलो. ते मित्र जे माझ्या चांगल्या काळात माझ्यासोबत खात पीत होते, आता मला पाहून ते रस्ता बदलत होते. त्यांना वाटत होतं कदाचित मी त्यांच्याकडे उधार मागेन. नातेवाईकांनीही तोंड फिरवले. कर्जदार दरवाजावर येऊन गोंधळ घालत आणि मी घराच्या आत तोंड लपवून बसत असे. माझ्या आईवडिलांची औषधं संपली होती आणि ते खोकत खोकत रात्रभर जगत असायचे. माझ्या आईच्या डोळ्यातील जी असहाय्यता होती ती मला आतून मारत होती. मी स्वतःला अपराधी समजू लागलो होतो की मी एक अपयशी मुलगा आहे जो आपल्या आईवडिलांना 2 वेळची भाकरही देऊ शकत नाही. मग एके रात्री वेळ इथंपर्यंत आली की घरात पिठाचा एक कणही शिल्लक नव्हता आणि आम्ही सर्वजण 2 दिवस उपाशी होतो. विजेचे कनेक्शन कापले गेले होते आणि घरात घोर अंधार पसरला होता. उष्णता, डास आणि भूक यांनी मिळून आमचे आयुष्य नरक केले होते. मी अंगणात बसून आकाशाकडे पाहत होतो आणि माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होते. मी मनातले मनात देवाला तक्रार केली, हे देवा, ही कसली परीक्षा आहे? मी तर कधी कोणाचं वाईट चितले नाही, मग माझ्यासोबत हे सर्व का होत आहे? मला हळूहळू नैराश्य येऊ लागले आणि वाटू लागले की मी हे जग सोडून कायमचं डोळे मिटून घ्यावेत. मी विचार केला की अपमानास्पद जीवनापेक्षा हेच चांगले आहे की मी कायमची झोप घ्यावी, जेणेकरून हा दररोजचा तमाशाच संपून जाईल. याच निराश स्थितीत मी माझ्या खोलीत गेलो आणि अंधारात माझे कपाट चाचपू लागलो. माझा हेतू असा होता की कदाचित तिथे काही जुनी वस्तू मिळेल जिच्या विक्रीतून सकाळी नाश्त्याची सोय होऊ शकेल. मी कपाटात ठेवलेले सामान उलटपालट केले तेव्हा अचानक माझा हात वर्तमानपत्रांखाली ठेवलेल्या रिकाम्या जागेवर पडला. न जाणे का मी रागात ते वर्तमानपत्र ओढून बाहेर फेकून दिले. त्यातलीच एक छोटासा चुरगळलेला कागदाचा तुकडा खाली पडला. मी मोठ्या निरुत्साहाने तो उचलला आणि मेणबत्तीच्या मंद प्रकाशात पाहू लागलो. तो कागद खूप जुना आणि पिवळा पडला होता. जसा मी तो उघडला माझी नजर त्यावर लिहिलेल्या पत्त्यावर पडली आणि माझ्या डोक्यात जणू स्फोटच झाला. मला त्वरित तो बसचा प्रवास आठवला. ती गरम दुपार, तो कंडक्टरचा उद्धटपणा आणि त्या सुलभा आजी ज्यांची मी मदत केली होती. मला त्यांचे ते शब्द आठवले, जेव्हा तू खूप हतबल होशील, जेव्हा तुला वाटेल की तुझे सर्व रस्ते बंद झाले आहेत आणि तुझा कोणीही आधार उरला नाही, तेव्हाच हा कागद उघड. मी कडू हसून विचार केला की एक गरीब म्हातारी बाई माझी काय मदत करणार? ती तर स्वतः बसच्या भाड्यासाठी मोहताज होती. ती मला काय देऊ शकते? हे नक्कीच एखाद्या आश्रमाचा पत्ता असेल जिथे गरिबांना अन्न दिले जात असेल किंवा कोणतीही संस्था असेल. मी आधीच विचार केला की हे फेकून देऊ, पण पोटात उठणारी भुकेची कळ आणि आईच्या खोकल्याचा आवाज यांनी माझे हात रोखले. बुडत्याला काठीचाही आधार मोठा असतो. त्यावेळी ज्या स्थितीत मी होतो तिथे कोणतीही आशा धुडकावण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मी विचार केला की तसेही मी दारादारात लाथाच खात आहे. एकदा तिथे जाऊन पाहिले तर काय बिघडणार? कदाचित तिथून काही आशा, काही राशन मिळेल किंवा एखादी छोटी मोठी नोकरी तरी नक्कीच मिळेल. संपूर्ण रात्र माझ्या डोळ्यात झोप नव्हती आणि सकाळ होताच मी निर्णय घेतला की मी या पत्त्यावर नक्कीच जाईन. माझ्याकडे भाड्याचे पैसेही नव्हते म्हणून मी पायीच जाण्याचा निर्णय घेतला. मी इकडे तिकडे चौकशी करून त्या पत्त्याबद्दल माहिती गोळा केली. तो पत्ता शहराच्या दुसऱ्या टोकाला होता, जो माझ्या घरापासून खूप दूर होता. तो भाग श्रीमंतांचा होता, जिथे आलिशान आणि स्वच्छ रस्ते होते आणि जिथे गरिबांचे पोहोचणेही शक्य नव्हते. मी माझे जुने बूट घातले जे अनेक ठिकाणी फाटले होते आणि शर्टवर लागलेला डाग साफ करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, जेणेकरून मी एखाद्या भिकाऱ्यासारखा दिसू नये. भुकेने व्याकुळ असूनही मी घरातून बाहेर पडलो. रस्ता खूप लांब आणि कठीण होता. सूर्यानेही आपला प्रवास सुरू केला होता, म्हणून उन्हाची तीव्रता वाढत होती. मी रस्त्याच्या कडेने चालत राहिलो. मोठ्या गाड्या माझ्या बाजूने जात येत होत्या.
ज्यामध्ये बसलेले लोक एसीचा थंडावा अनुभवत होते आणि मी इथे घामाने भिजलेला माझ्या नशिबाला दोष देत होतो. अनेक तासांच्या प्रवासानंतर माझ्या पायांना फोड आले आणि घसा काट्यासारखा टोचू लागला होता. पण मी थांबलो नाही, कारण माझ्याकडे थांबण्याचा कोणताही पर्याय नव्हता. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या आईवडिलांचे भुकेले चेहरे आले होते, जे मला पुन्हा पुन्हा थोडं अंतर चालण्यासाठी भाग पाडत होते. दुपार ओसरू लागली होती. मी शहराच्या त्या पल्ल्याडच्या भागात शिरलो होतो, जिथे संपूर्ण वातावरणच वेगळे होते. इथे कोणताही आवाज नव्हता, इथे धूळही नव्हती आणि इथले लोकही अगदी वेगळे दिसत होते. मोठे बंगले बांधले होते, ज्यांच्या शानदार गेटवर गणवेश घातलेले गार्ड उभे होते. रस्ते अगदी शांत होते, ज्यांच्या दोन्ही बाजूंनी हिरवेगार झाडे डोलत होती. इथे आल्यावर माझ्या गरिबीची जाणीव मला अधिक तीव्रतेने होऊ लागली. मी स्वतःला एक अनोळखी आणि नकोसा माणूस अनुभवत होतो, ज्याचे या स्वर्गासारख्या जागी कोणतेही काम नव्हते. मी पुन्हा पुन्हा खिशातून तो पत्ता काढून पाहत असे आणि इकडे तिकडे लिहिलेली नावे वाचत असे. मी थक्क होत होतो की त्या आजींनी मला इथला पत्ता का दिला असेल. काय त्या इथे एखाद्या बंगल्यात काम करत होत्या? काय त्या एखाद्या श्रीमंत घराची मोलकरीण होत्या? जर तसे होते तर मग त्या माझी काय मदत करू शकतील? कदाचित त्या मला इथे माळी किंवा चौकीदाराची नोकरी मिळवून देतील. हेच विचार करून मी माझे पावले अधिक वेगवान केली. अखेर इकडे तिकडे फिरत फिरत मी त्याच गल्लीत पोहोचलो, जी गल्ली कागदावर लिहिली गेली होती. ही गल्ली त्या भागातील सर्वात VIP गल्ली वाटत होती. इथली घरं तर घरं नसून महलासारखी दिसत होती. हे सर्व दृश्य पाहून माझे हृदय खूप जोरात धडधडू लागले. मी एक एक करून सर्व नंबर पाहण्यास सुरुवात केली. घर नंबर 30, घर नंबर 40, घर नंबर 45 आणि मग माझी नजर त्या घराकडे पडली, ज्यांचा नंबर माझ्या हातात असलेल्या कागदावर लिहिलेला होता. माझी पावलं तिथेच थांबली आणि माझे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले. हे कोणतेही सामान्य घर नव्हते, तर एक खूप मोठे आणि आलिशान महलासारखे घर होते, ज्याच्या चारी भिंती इतक्या उंच होत्या की आतले दृश्य पाहणे अशक्य होते. शुभ्र संगमरवरी दगडापासून बनवलेले ते घर, ज्याचं गेट खूप मोठं होतं आणि ज्यावर सोन्याच्या रंगाचे काम केले होते. सूर्यप्रकाशात ते गेट खूप जास्त चमकत होते. गेटच्या दोन्ही बाजूंनी मोठे मोठे सिंहाचे पुतळे लावले होते आणि कॅमेरे प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या माणसावर नजर ठेवून होते. मी थक्क अवस्थेत या सुंदर महलाला पाहत होतो. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. काय खरोखर त्या आजी इथे राहत होत्या? हे अशक्य होतं. त्या तर 1 रुपयासाठी मोहताज होत्या. त्या इतक्या मोठ्या महलात कशा असू शकतात? मला वाटत होतं की नक्कीच त्यांनी पत्ता चुकीचा लिहिला आहे किंवा त्या इथे भीक मागण्यासाठी येत असतील आणि त्यांनी मला इथे बोलवले असेल, जेणेकरून मीही त्यांच्यासोबत हेच काम करू शकेन. माझ्या मनात हजारो गोंधळ सुरू झाले. मी विचार केला की मी इथून परत फिरावं. इथे तर मला गेटच्या जवळही उभे राहू दिले जाणार नाही. गार्डने येऊन मला पाहिले तर तो मला धक्के मारून बाहेर काढेल. मी माझी सद्यस्थिती पाहत होतो. माझे कपडे घाणेरडे होते, केस विस्कटलेले होते, चेहऱ्यावर धूळ जमली होती आणि बूट पूर्णपणे फाटले होते. मी या शाही महालासमोर काळ्या डागासारखा वाटत होतो. पण मग मला आठवले की मी इतक्या दूर पायी चालत आलो आहे आणि आता तर माझ्याकडे गमवण्यासाठीही काही उरलेले नाही. अपमान तर मी तसेही रोजच सहन करत होतो. जर इथूनही मला लाथ मारून काढले गेले तर काय फरक पडणार आहे? मी पुन्हा हिंमत एकवटली आणि थरथरत्या पावलांनी गेटच्या दिशेने पुढे गेलो. माझे हृदय गळ्यात अडकले होते. मला असे वाटत होते की आता कोणी गार्ड येईल आणि मला थोबाडीत मारून हाकलून देईल. मी गेटच्या जवळ पोहोचलो तेव्हा तिथे असलेला एक इंटरकॉमवर माझी नजर पडली. मी थरथरत्या हातांनी ते बटन दाबले. काही क्षणांनंतर एक भारी आवाज आला. जी, कोण आहे? माझ्या घशात माझाच आवाज फसला. मी मोठ्या मुश्किलीने थुंकी गिळली आणि म्हटले, मी समीर आहे. मला एका आजींनी हा पत्ता दिला होता आणि म्हटले होते की... अजून माझं बोलणं पूर्णही झालं नव्हतं की दुसरीकडे शांतता पसरली. मला वाटले की कदाचित ऐकणारा तिथून निघून गेला आहे किंवा आत बसलेले गार्ड्स आता एकमेकांमध्ये माझी थट्टा करत असतील. हेच विचार करून मी निराश होऊन वळणारच होतो तेव्हा अचानक गेटच्या आतून कुणाच्या तरी धावण्याचा आवाज ऐकू आला आणि मग तो भारदस्त गेट एका हलक्या आवाजासह स्वतःहून उघडू लागला. हे पाहून मी माझ्या जागेवरच थांबलो होतो. गेट उघडताच जो नजारा माझ्यासमोर आला तो एखाद्या स्वप्नासारखा होता. आत एक खूप मोठा हिरवागार लॉन होता, ज्यात हजारो रंगीबेरंगी फुले फुलली होती आणि त्याचमध्ये एक खूप सुंदर फवारा सुरू होता. त्या लॉनच्या ठीक समोर ती शानदार इमारत होती, जी अगदी चित्रपटात दिसणाऱ्या महलांनाही मात देत होती. पण ज्या गोष्टीने मला सर्वात जास्त थक्क केले होते ती ही इमारत नव्हती, तर गेटच्या आत उभे असलेले ते लोक होते, जे कदाचित माझीच वाट पाहत होते. एक शानदार तरुण जो खूप महागडा सूट घातलेला होता आणि त्याच्यामागे अनेक नोकर युनिफॉर्ममध्ये उभे होते. मला पाहताच त्या तरुणाच्या चेहऱ्यावर असे हास्य आले, जणू त्याला एखादा हरवलेला खजिना सापडला असेल.
हे सर्व पाहून मी खूप घाबरलो. मला वाटले की कदाचित हे लोक मला पोलिसांच्या हवाली करणार आहेत किंवा मी चुकीने काही चुकीचं बटन दाबलं आहे. मी मागे हटण्याचा प्रयत्न केला आणि माफी मागण्यासाठी तोंड उघडून म्हटले, साहेब मला माफ करा, कदाचित मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे. पण त्या तरुणाने पुढे येऊन मोठ्या सन्मानपूर्वक अंदाजात म्हटले, नाही समीर साहेब, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आले आहात. आम्ही कित्येक वर्षांपासून तुमचीच वाट पाहत आहोत. हे ऐकून मला असे वाटले की मी वेडा झालो आहे. नक्कीच माझं मन मला काहीतरी वेगळंच दाखवत आहे किंवा हे एक स्वप्न आहे. कारण त्या तरुणाने म्हटले होते की तो कित्येक वर्षापासून माझीच वाट पाहत आहे. अशा माणसाची ज्याच्याकडे खाण्यासाठीही अन्नाचा कणही नव्हता. मी अडखळत बोललो, पण तुम्ही मला कसं ओळखता? आणि त्या आजी, त्या कुठे आहेत? तरुणाने आदराने रस्ता सोडून मला आत येण्याचा इशारा केला आणि म्हटले, तुम्ही आधी आत तर चला. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आतच उपलब्ध आहेत. मी एखाद्या रोबोटप्रमाणे चालत त्या महलाच्या आत प्रवेश केला. माझे घाणेरडे बूट त्या महागड्या फरशीवर पडत होते, ज्यामुळे मला खूप लाज वाटत होती. पण तो तरुण मला असं घेऊन जात होता जणू मी एखादा VIP पाहुणा आहे. आम्ही चालत त्या महलाच्या मुख्य दरवाजापर्यंत पोहोचलो, जो पूर्णपणे काचेचा बनलेला होता. जसा आम्ही तो दरवाजा ओलांडला, थंड हवेच्या झुळकींनी माझे स्वागत केले. आतले दृश्य बाहेरपेक्षा जास्त सुंदर आणि सुखद होते. महागडे झुंबर, मऊ आणि नाजूक गालिचा आणि भिंतीवर लावलेली महागडी पेंटिंग, हे सर्व काही माझ्या मेंदूला थक्क करत होतं. तो तरुण मला घेऊन एका मोठ्या हॉलसारख्या खोलीत गेला, जिथे भिंतीवर एक खूप मोठी फोटो लावली होती. तरुणाने त्या फोटोकडे इशारा केला आणि म्हटले, तुम्ही यांना ओळखतात? मी नजर वर करून त्या फोटोकडे पाहिले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझं डोकं गरगरलं आणि माझा श्वास रोखला गेला. तो फोटो दुसरा कोणाचा नसून त्या सुलभा आजींचाच होता, ज्यांना मी वर्षांपूर्वी त्या बसमध्ये पाहिले होते. पण फोटोमध्ये त्या फाटलेल्या तुकड्यांच्या कपड्यात नव्हत्या, तर एका महाराणीप्रमाणे सोन्याच्या हिऱ्याच्या दागिन्यांनी सजलेल्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर तेच शांत हास्य होते, जे मी शेवटच्या वेळी बस स्टॉपवर पाहिले होते. मी अविश्वासाने तरुणाकडे पाहिले आणि म्हटले, या तर त्याच आजी आहेत. पण हे सर्व काय आहे? हा महाल, ही फोटो, त्या तर एक गरीब बाई होत्या. तरुणाने माझ्या डोळ्यात पाहत खोल श्वास घेतला आणि मग ते गुपित उघडलं, ज्याने माझे संपूर्ण जगच हलवून टाकले. तो म्हणाला, समीर साहेब, ही माझी आजी आहे. या शहरातल्या सर्वात श्रीमंत स्त्रियांपैकी एक होत्या. पण त्यांचा कोणताही वारस नव्हता माझ्याशिवाय, आणि त्यावेळी मी खूप लहान होतो. आजींना एक विचित्र सवय होती की असे समजा की त्यांना माणुसकीची परीक्षा घेणे आवडत असे. त्या अनेकदा वेषांतर करून सामान्य बसमधून प्रवास करायच्या, जेणेकरून हे पाहू शकतील की या शहरात एखादा असा माणूस अजूनही उरला आहे का, जो कोणत्याही हेतूशिवाय, कोणत्याही स्वार्थाशिवाय कोणाची मदत करू शकेल. तो पुढे म्हणाला, त्यांनी वर्षानुवर्षे असे केले, पण दरवेळी निराश होऊन घरी परतायच्या. लोक त्यांची थट्टा करायचे, त्यांना धक्के द्यायचे. पण त्या दिवशी त्या गरम दुपारी तुम्ही ते केले जे कोणीही केले नव्हते. मी दगड होऊन त्यांचे बोलणे ऐकत होतो. मला विश्वासच बसत नव्हता की ते साधे काही नाणी जी मी कंडक्टरला दिले होते त्याची किंमत इतकी जास्त असू शकते. तरुणाने आपले बोलणे चालू ठेवले. आजी त्या दिवशी घरी परतल्यावर खूप आनंदी होत्या. त्यांनी मला सांगितले की त्यांना त्यांचा वारस सापडला आहे, एक असा माणूस ज्याचे हृदय सोन्याचे आहे. त्याचवेळी त्यांनी आपली संपत्ती वाटप पत्र लिहिले होते आणि ही सूचना दिली होती की जेव्हा तो व्यक्ती हा कागद घेऊन येईल तेव्हा त्याला आदराने आणि प्रेमाने आत आणले जावे. मी थरथरत्या आवाजात विचारले, पण आता ते कुठे आहेत? मला त्यांना भेटायचं आहे. हे ऐकताच तरुणाचे डोळे पाणावले. त्याने मान खाली घातली आणि म्हटले, मला खेद आहे, त्या आता या जगात नाहीत. मृत्यूपत्र लिहिल्यानंतर काही महिन्यानंतरच त्या आम्हाला सोडून गेल्या. पण जोपर्यंत त्या जिवंत होत्या रोज तुमची वाट पाहत होत्या. त्या म्हणायच्या की एक दिवस तो नक्कीच येईल, जेव्हा जग त्याला धुडकावून लावेल आणि तेव्हा तो माझ्याकडे येईल. आणि आज त्यांचे म्हणणे सत्य सिद्ध झाले आहे. हे ऐकून मला असे वाटले की माझ्या आत काहीतरी तुटले आहे. ती बाई जिने माझ्यासाठी इतका मोठा मार्ग तयार केला होता, ती आता या जगात नव्हती. त्या तरुणाने एक फाईल माझ्याकडे सरकवली आणि म्हटले, ही आजींची प्रॉपर्टी आहे. समीर साहेब, त्यांनी त्यांच्या मालमत्तेचा एक खूप मोठा हिस्सा आणि त्यांच्या फॅक्टरीची देखरेख तुमच्या नावावर केली आहे. त्या इच्छित होत्या की त्यांची संपत्ती अशा माणसाच्या हातात जावी जो दुःख आणि वेदना समजतो, जो गरिबांच्या मजबुरीची थट्टा करत नाही तर त्यांची मदत करतो. माझ्या थरथरत्या हातातून ती फाईल पडता पडता वाचली. माझे डोळे त्या फाईलवरच पडत होते की मी विचार करत होतो की देवाची लीलाही किती विचित्र असते. तो कोणत्या प्रकारे रस्ते बनवतो. मी घरून भीक मागायला निघालो होतो आणि इथे मला राजपट मिळत होते. ती सुलभा आजी ज्यांची त्यावेळी लोक थट्टा करायचे, त्या खरं तर एक देवदूत स्त्री होत्या, ज्या माझं नशीब बदलायला आल्या होत्या.
मी तिथेच गुडघ्यावर बसलो आणि रडून रडून थकलो. हे अश्रू आनंदाचेही होते आणि त्या पश्चातापाचेही होते की मी त्या कागदाला इतक्या वर्षांपर्यंत रद्दी समजून का ठेवले होते. पण कदाचित देवाची मर्जी हीच होती की मी आधी ठेचा खावी, भुकेलं राहावं, तहानलेलं राहावं, जेणेकरून जेव्हा मला हे सर्व काही मिळेल तेव्हा मी याची किंमत समजू शकेन. तो महाल, ती संपत्ती, तो सर्व मान सन्मान सर्व माझ्या पायात होतं. पण माझी नजर भिंतीवर लावलेल्या त्या फोटोवरच स्थिरावली होती, जिथे ती आजी हसत होती, जणू काही म्हणत असेल, बघ, मी म्हटले होते ना की जेव्हा तू मजबूर होशील तेव्हा हा कागद तुझ्या कामाला येईल. मी त्याच गालिच्यावर बसून खूप रडत होतो आणि तो तरुण जवळ उभा राहून मला दिलासा देत होता. माझे अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते, कारण हे फक्त आनंद अश्रू नव्हते, तर त्या नशिबाच्या भूतकाळातील ओझे होते जे मी आणि माझ्या कुटुंबाने सहन केले होते. त्या तरुणाचे नाव अथर्व होते. त्याने मला पाणी पाजले आणि धीर दिला. त्याने सांगितले की आजींनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिले होते की त्यांच्या मालमत्तेचा 40% हिस्सा चांगल्या कामासाठी राखीव ठेवला जावा आणि या हिश्श्याची देखरेख आणि मालकी हक्क त्याच माणसाला दिले जावे जो ही चिठ्ठी घेऊन येईल. कारण आजींचे म्हणणे होते की जो माणूस स्वतःचा खिसा रिकामा असतानाही अनोळखी लोकांची मदत करू शकतो तो कधीही या संपत्तीत अफरातफर करणार नाही. अथर्वने मला सांगितले की आजींनी माझ्यासाठी एक वेगळे घर आणि एक चांगली रक्कमही ठेवली होती, जेणेकरून मी माझ्या आयुष्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकेन आणि पूर्ण क्षमतेने व प्रामाणिकपणाने त्यांचे या मिशनला पुढे नेऊ शकेन. हे सर्व ऐकून मला असे वाटत होते की मी एखाद्या जादुई जगात आलो आहे, जिथे डोळ्यांच्या पापण्या उघड बंद होताच तोच भिकारी राजा बनतो. अथर्वने त्याच वेळी त्यांच्या अकाउंटंटला बोलावले आणि मला त्वरित माझ्या गरजेनुसार एक मोठी रक्कम दिली आणि म्हटले, समीर साहेब, ही तुमची अमानत आहे. तुम्ही हे ठेवा आणि घरी जा. तुमचे आईवडील तुमची वाट पाहत असतील. मी थरथरत्या हातांनी ती रक्कम धरली, जी कदाचित माझ्या गेल्या 10 वर्षांच्या पगारापेक्षाही जास्त होती. मला माझ्या आईवडिलांची आठवण आली, जे घरी भुकेले तहानलेले माझी वाट पाहत होते. मी अथर्वची परवानगी मागितली, तर त्याने त्याची वैयक्तिक गाडी आणि ड्रायव्हर माझ्यासोबत पाठवला, जेणेकरून ते मला आदराने घरी सोडून येतील. जेव्हा मी त्या आलिशान महलातून बाहेर पडलो तेव्हा माझी चाल आता तशी नव्हती जशी आत येताना होती. आता माझ्या खांद्यावर निराशाचे ओझे नसून एक खूप मोठी जबाबदारी आणि उपकाराचे ओझे होते. मी गाडीत बसलो तर त्याची मऊ सीट मला काट्यासारखी टोचत होती, कारण मला आठवत होतं की माझ्या घरी माझे आईवडील कोणत्या स्थितीत माझी वाट पाहत आहेत. गाडी शहरांच्या रस्त्यावर धावू लागली आणि मी खिडकीतून बाहेर त्या लोकांना पाहत होतो जे उन्हात चालत होते. सकाळपर्यंत मी सुद्धा या लोकांमध्ये सामील होतो आणि आता देवाने मला त्यांच्यापासून वेगळे केले होते. हे सर्व त्याच एका चांगुलपणाचं फळ होतं जे मी कोणत्याही लोभाशिवाय केलं होतं. गाडी जेव्हा माझ्या गल्लीतील मोडकळीस आलेल्या रस्त्यात शिरली तेव्हा लोकांच्या नजरा त्या चमकणाऱ्या मोठ्या गाडीवर स्थिरावल्या, कारण आमच्या गल्लीत अशी गाडी येणं हे एखाद्या चमत्कारापेक्षाही कमी नव्हतं. गाडी माझ्या घराच्या दरवाजाजवळ थांबली तर गल्लीतील लोक आश्चर्याने पाहू लागले की आता गाडीतून कोण उतरणार. जेव्हा ड्रायव्हरने दरवाजा उघडला आणि मी बाहेर पडलो तेव्हा सर्वजण थक्क झाले. मी ड्रायव्हरचे आभार मानले आणि त्याला परत पाठवले. मी वेगाने घरात शिरलो. घरात गरिबीचे सावट होते आणि अंधार पसरला होता. माझे वडील चारपाईवर पडले होते आणि माझी आई जवळ बसून हातपंख्याने वारा घालत होती. मला पाहून आईने कुमकुवत आवाजात विचारले, बेटा, काही प्रबंध झाला का? मी धावत त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्या पायाशी बसलो. मी माझ्या खिशातून नोटांची बंडलं काढून त्यांच्या समोर ठेवली आणि रडत म्हणालो, आई, देवाने आपले ऐकले, देवाने आपले दिवस पलटले आहेत. माझे आईवडील आश्चर्य आणि भीतीने त्या नोटांकडे पाहत होते. आईने घाबरून विचारले, बेटा, एवढे सारे पैसे कुठून आणले आहेस? तू काही चुकीचे काम तर केले नाहीस ना? कोणाचा हक्क तर मारला नाहीस ना? मी त्यांचे हात पकडले आणि त्यांना पूर्ण सत्य सांगितलं की कशाप्रकारे तो बसचा प्रवास होता आणि कशी ती वृद्ध महिला आपल्या या कठीण काळाचा आधार बनली. हे ऐकून माझे आईवडील हात जोडून देवाला धन्यवाद देऊ लागले. घरात अनेक दिवसांपासून चूल पेटली नव्हती. आज ती चूल पेटली. मी लगेच बाजारात गेलो आणि राशन, औषधं आणि फळं घेऊन आलो. त्या रात्री आम्ही पोटभर जेवण केलं आणि सुखाची झोप घेतली. दुसऱ्याच दिवशी अथर्वने जुनी कायदेशीर कारवाई पूर्ण केली आणि मला आजींच्या समाजसेवेच्या संस्थेचे हेड बनवले. मला राहण्यासाठी ते आलिशान महलासारखे घर मिळाले आणि मी माझ्या आईवडिलांना घेऊन तिथेच शिफ्ट झालो. पण मी हा निर्णय घेतला की मी कधीही माझी लायकी विसरणार नाही. मी सर्वात आधी त्या सर्व लोकांची यादी केली जे माझ्या वाईट काळात माझ्यासोबत होते आणि त्या लोकांचीही ज्यांनी मला धुडकावून लावले होते. मी प्रत्येकाची मदत केली.
इथंपर्यंत की त्या नातेवाईकांचीही, ज्यांनी माझ्याकडे पाठ फिरवली होती. कारण आजींनी मला शिकवले होते की वाईटाचा बदला चांगुलपणाने देणे हीच खरी माणुसकी आहे. मी त्या बसस्टॉपवर गेलो आणि त्या कंडक्टरला शोधलं, ज्याने आजींचा अपमान केला होता. तो आजही तिथेच होता आणि त्या स्थितीत होता. मी त्याला माझी ओळख करून दिली तर तो स्वतः लाजला. मी त्यालाही नोकरी दिली, जेणेकरून त्याला समजू शकेल की आदर केल्यानेच आदर मिळतो. मी आजींच्या मृत्यूपत्राप्रमाणे गरिबांसाठी जेवणाच्या पंक्ती सुरू केल्या, रुग्णालये बांधली आणि विधवांच्या मदतींसाठी फंडची सोय केली. मी स्वतः रोज तिथे जात असे आणि आपल्या हाताने लोकांना जेवण वाढायचो. अथर्वसुद्धा माझ्यासोबत काम करायचा आणि तो मला आजींच्या गोष्टी सांगायचा की कशाप्रकारे त्या वेश बदलून लोकांच्या वागणुकीवर लक्ष ठेवायच्या. वेळ निघून गेली आणि मी शहराचा एक प्रसिद्ध माणूस बनलो. लोक माझा आदर करत होते, पण माझ्या हृदयात आजही तो समीर जिवंत होता, जो बसमध्ये धक्के खात होता. मी अनेकदा बागेत एकटा बसत असे आणि त्या जुन्या चुरगळलेल्या कागदाच्या तुकड्याला पाहत असे, ज्याला मी एक फ्रेम करून माझ्या खोलीत लावून ठेवले होते. तो कागद मला आठवण करून द्यायचा की माणसाची खरी कमाई संपत्ती नसून तो आशीर्वाद आहे, जो एखाद्या मजबूर माणसाच्या हृदयातून निघतो. सुलभा आजी या जगातून गेल्या होत्या, पण त्या माझ्याद्वारे जिवंत होत्या. त्यांनी लावलेले रोप आता एक शक्तिशाली झाड बनले होते, ज्याच्या सावलीत हजारो लोक पोसले जात होते. मी अनेकदा आजींच्या फोटोसमोर बसून त्यांना म्हणायचो की मी तुमची अमानत नीट जपली आहे आणि प्रयत्न केला आहे की कोणतीही गरजू व्यक्ती माझ्या दारातून रिकाम्या हाताने परत जाऊ नये. ही कथा फक्त माझी नसून त्या प्रत्येक माणसाची आहे, जो चांगुलपणावर विश्वास ठेवतो. माझ्या आयुष्याच्या या प्रवासाने मला हे शिकवले की देव कधीही कोणाचा चांगुलपणा व्यर्थ जाऊ देत नाही, मग तो मोहरीच्या कणा एवढाच का असेना. जेव्हा आपण कोणासाठी गोष्टी सोप्या करतो, तेव्हा नशीब आपल्यासाठी असे मार्ग उघडते ज्यांचा आपण स्वप्नातही विचार केलेला नसतो. ते बसचं तिकीट, ज्याची किंमत काही रुपये होती, त्याने मला ते सर्व दिले जे करोडो रुपये देऊनही विकत घेतले जाऊ शकत नाही, मनःशांती आणि आदर. मी आजही जेव्हा एखाद्या वृद्ध आणि लाचार माणसाला पाहतो, तेव्हा मला त्यात आजींचीच झलक दिसते आणि मी धावत जाऊन त्यांची मदत करतो. कारण मला वाटते की कदाचित तो सुद्धा एखाद्या देवदूत असेल किंवा माझ्या कर्मांना अधिक चांगलं करण्याचा मार्ग असेल. माझे आयुष्य बदलले आहे, पण मी प्रयत्न केला आहे की मी बदलू नये. कारण ज्या दिवशी मी बदललो, ज्या दिवशी माझ्या हात अहंकार आला, त्या दिवशी तो कागदाचा तुकडा आपली ओळख गमावेल आणि मी पुन्हा त्याच मातीत मिसळून जाईल जिथून मी उठून आलो होतो. आज मी माझ्या महालात बसून जेव्हा बाहेर पाहतो, तेव्हा मला ती तळपती दुपार आणि ती मोडकळीस आलेली बस आठवते आणि मी हसतो की माणूस मोठ्या मोठ्या योजना आखतो, पण खरी योजना तर देव आखतो. तो ज्याला इच्छितो त्याला मान देतो आणि ज्याला इच्छितो त्याला अपमानही देतो. पण अट फक्त इतकीच आहे की माणसाचे हृदय शुद्ध असावे आणि त्याचा हेतूतही कोणतीही खोट नसावी. सुलभा आजींनी मला फक्त संपत्तीच दिली नाही, तर माणुसकीचा तो धडाही दिला आहे, जो मी माझ्या येणाऱ्या पिढ्यांनाही शिकवू इच्छितो. आणि हाच माझा खरा वारसा आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर कमेंट करून तुमचे मत नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ही कथा केवळ शिक्षण आणि मनोरंजनाच्या उद्देशाने बनवली आहे, जी पूर्णपणे काल्पनिक आहे. यात वर्णन केलेली पात्र, घटना आणि ठिकाणं याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही. धन्यवाद.